मित्रांनो, तुमच्या फॅमिलीत किंवा मित्रपरिवारामध्ये ज्याचं कोणाचं 10वी पास झालेला असेल, तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. तर त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला नक्कीच शेअर करा. कारण की जर तुमची 10वी पास झालेली असेल किंवा तुमच्या मित्रपरिवारात कोणी झालेलं असेल, तर त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट जॉब करण्याची एक उत्तम संधी असणार आहे. तर तुमच्यासाठी ते गव्हर्नमेंटमध्ये व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत आणि ही तुमच्यासाठी एक अपॉर्च्युनिटी असणार आहे. त्यामध्ये पदसंख्या बघा जवळपास 80च्या जवळी पदे रिक्त असणार आहेत. तर ही जी पदभरती असणार आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि कॉलेजमध्ये पदभरती असणार आहे. तर याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती सेंट्रल कोचिंगवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेलला ऑलवरती प्रेस करून ठेवा. व्हिडिओला आणि लाईक करायचा आहे, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे. तर चला आता व्हिडिओला सविस्तरपणे सुरुवात करू. तर तुम्ही थंबनेलमध्ये बघितल्याप्रमाणे विलासराव देशमुख, ठीक आहे, वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय असणार आहे आणि याच्यामध्ये ही भरती निघालेली आहे. पदसंख्या बघू शकता तुम्ही 79 म्हणजे 79 जागा भरल्या जात आहेत. पात्रता फक्त 10वी पास असणार आहे इथे अर्ज करण्यासाठी. पर मंथ तुम्हाला जे आहे 47,600 इतकं पेमेंट तुम्हाला दिलं जाणार आहे. आता हे कशाप्रकारे असणार आहे तुम्हाला सविस्तरपणे याचं बायफर्केशन करून सांगणारच आहे. तर हे जे आहे तुमचं हे बेसिक पेमेंट असं असणार आहे, ठीक आहे. आता अर्जाला सुरुवात झालेली आहे, कसं अर्ज करायचं हे सर्व माहिती तुम्हाला इथे पुढे व्हिडिओमध्ये समजणार आहे. सर्वात अगोदर बघून घ्या आता एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, ठीक आहे. 20/8/2000 रोजी प्रमाणे, ठीक आहे, या तारखेपर्यंत तुमचं फक्त जर 10वी पास असाल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात, ठीक आहे. तर तुम्ही पात्र असणार आहेत अर्जाला. जर तुम्ही 10वी पास असेल, तुमच्या ओळखीमध्ये कोण या व्हॅकन्सीची वाट पाहत असेल, तर त्यांना व्हिडिओ हा शेअर करा. ठीक आहे. 10वी पासवर तुम्ही हा अर्ज भरू शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला मराठीचं ज्ञान असलं तरी पुरेसं आहे, तुम्ही ते अर्ज करू शकता. तर बघा आता सविस्तरपणे जाहिरात कशी असणार आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूरमध्ये ही पोस्टिंग तुमची असणार आहे. तर हे प्रसिद्धीपत्रक आहे 12 ऑगस्ट दिवशी प्रसिद्ध झालेलं आहे. ती जाहिरात असणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुमची जी पेपर असेल ती मित्रांनो ऑनलाईन असणार आहे. ठीक आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. म्हणजे तुम्हाला इथे मल्टिपल चॉईस क्वेश्चन प्रमाणे तुमची असणार आहे एक्झाम. आणि जी पोस्टिंग आहेत गट ड ची पदे असणार आहेत. म्हणजे क्लास 4 ची पदे असणार आहेत. ठीक आहे. गट ड ची ही पद असणार आहे. तर बघा, आता याच्यामध्ये सर्व गोष्टी आता कशाप्रकारे असणार आहे, तुम्हाला हा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. सर्व माहिती आता तुम्हाला हळू पुढे मिळणारच आहे. आता बघा इथे आहे पोस्ट, ठीक आहे. पोस्ट कशाप्रकारे तुम्हाला इथे सर्व माहिती असणार आहे. आता बघा कोणती पदे जवळपास 13 ही पदे असणार आहेत. कक्ष सेवक, ठीक आहे, पहिलं पद आहे. याच्यासाठी पगार जो असेल तुम्हाला 15,000 पासून 47,600 हे पद ही सॅलरी असणार आहे, सॉरी. आणि कक्ष सेवकसाठी 36 वॅकन्सी असणार आहे. तर हे 47,600, ठीक आहे. 15,000 पासून 47,600 हा जो पगार असणार आहे, हा कशा प्रकारे तुम्हाला असणार आहे. हा असणार आहे मित्रांनो तुमचा बेसिक, ठीक आहे. बेसिक हा गव्हर्नमेंटच्या रूलनुसार हा तुमचा बेसिक पेमेंट असणार आहे. म्हणजे तुम्ही जर याच एकाच पोस्टवर टिकून असाल लाईफ टाईमपर्यंत तर 15,000 पासून 47,000 हा तुमचा बेसिक पेमेंट होणार आहे. तर स्टार्टिंग तुम्हाला 15,000 हे बेसिक पेमेंट आहे. त्याच्यामध्ये जवळपास 50% तुमचा डिअरनेस अलाउन्सेस म्हणजे जवळपास तुम्ही 7,000 पकडून चला, ठीक आहे, जास्तच नाही. त्याच्यानंतर हे डी ए झालं, HRA, ठीक आहे. होम रेंट अलाउन्सेस हे पण तुम्हाला आता 35-40% भेटणारच आहे. तर हे तुमचं जवळपास 4,000 होईल. त्याच्यानंतर ट्रॅव्हल अलाउन्सेस टी-ए हे तुम्हाला 1,000 ते 1,500 रुपये दिले जाणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे, ठीक आहे, 28,000 पर्यंत तुम्हाला इन हँड सॅलरी तुम्हाला फर्स्ट मंथपासून तुम्हाला इथे मिळणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे सॅलरी स्ट्रक्चर असणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आता ट्रॅव्हल अलाउन्सेस कमी जास्त होऊ शकतात. हे पर्सेंटेज आहे तुमचं व्हॅरी होऊ शकतं. ठीक आहे. दुसऱ्या नंबरचं पद आहे बाह्य रुग्ण विभाग सेवक हे पद आहे. सेम तुम्हाला सॅलरी असणार आहे याच्यासाठी 5 पदे. शिपाईसाठी असणार आहेत 10 पदे आणि सर्वांसाठी जो सॅलरी स्ट्रक्चर आहे तो सेम असणार आहे. ठीक आहे. सॅलरी स्ट्रक्चर सर्व पोस्टसाठी सेम आहे. चौथ्या क्रमांकाचं पद आहे माळीसाठी. इथे 1 पोस्ट रिक्त आहे. स्वयंपाकीसाठी किती असणार आहेत? 4 पोस्ट आहेत. क्षकिरण सेवकसाठी असणार आहेत 1 पोस्ट. त्यासोबत प्रयोगशाळा परिचर आणि रक्तपेढी परिचरसाठी प्रत्येकी 1 जागा आहे. अपघात विभाग सेवकसाठी 4 आणि सहाय्यक स्वयंपाकीसाठी 4 अशा पद आहेत. पहारेकरीसाठी 5, न्हावीसाठी 4 आणि शेवटी धोबीसाठी असणारे 3 पद. अशा प्रकारे टोटल किती तुमची 79 पोस्ट ह्या असणार आहेत.
तर अशा प्रकारची ही पदे आहेत आणि सॅलरी स्ट्रक्चर तुम्ही बघून घेतलेलंच आहे. आता तुमचं असणार आहे परीक्षेचं स्वरूप, ठीक आहे. एक्झाम पॅटर्न तुमचा कसा असणार आहे. तर बघून घ्या. आता तुमचा जो पेपर असणार आहे, हा असेल तुमचा 2 तासाचा पेपर असणार आहे. 2 हॉर्स. 2 तासाचा पेपर असेल आणि गट चे सर्व पदे आता तुम्ही याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. ठीक आहे. 2वी पर्यंतची सर्व पोस्ट इथे मेन्शन केलेले आहेत. आता तुम्हाला विषय असणार आहे त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, अंकगणित. ठीक आहे. अशा प्रकारचे 4 सब्जेक्ट तुम्हाला इथे असणार आहेत. 4 सब्जेक्ट असणार आहेत. आता प्रत्येकी मराठीसाठी प्रश्न किती असणार आहेत? 25 आणि याच्यासाठी गुण असणार आहेत 50. ठीक आहे. 25 प्रश्न आणि त्यासाठी 50 गुण म्हणजे प्रत्येकी एका क्वेश्चनसाठी तुम्हाला 2 मार्क्स इथे असणार आहेत. अशा प्रकारचा हा एक्झाम पॅटर्न तुम्हाला असेल. सेम सर्वांसाठी 25 प्रश्न 50 मार्क, 25 प्रश्न 50 मार्क. ठीक आहे. अशा प्रकारे एकूण प्रश्न किती असणार आहेत? 100 आणि गुण असणार आहेत 200. तर ही टोटल तुमची 200 मार्क्सची एक्झाम इथे असणार आहे. अशा प्रकारचे परीक्षेचं स्वरूप इथे पाहायला भेटेल तुम्हाला. आता परीक्षेचा कालावधी बघा 120 मिनिटे म्हणजे 2 तासाचा वेळ इथे हा असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी भाषा ठीक आहे. त्याच्यामध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार तसेच उतारातील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची. अशा प्रकारचा हा सिलेबस असणार आहे. ठीक आहे. हा सिलेबस असेल. इंग्रजी भाषेमध्ये कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अशा प्रकारचं इंग्लिशमध्ये असेल. सामान्य ज्ञानमध्ये काय असेल? इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान हे सगळं 10thच्या बेसिसवरच असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे सिलेबस 10thच्या बेसिसवर असेल. 2 तासाचा हा पेपर असणार आहे. 200 मार्क्सचा असेल. आता त्याच्यानंतर बघा काही डॉक्युमेंट्स आहेत, महत्त्वाची कागदपत्र. बघून घ्या. अर्जातील नावाचा पुरावा एस-एस-सी ठीक आहे. तर एस-एस-सी, टी-सी असेल तर तुम्हाला इथे चालेल. दुसरा असणार आहे वयाचा पुरावा. 3 नंबरचा आहे शैक्षणिक अर्हता ठीक आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन. चौथं सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा द्यायचा आहे तुम्हाला. असेल तर तुम्ही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा द्यायचा आहे तुम्हाला ई-डब्ल्यू-एस ठीक आहे. अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र ठीक आहे. म्हणजे नसेल तर तुम्हाला हे आत्ता काढून घ्यायचं आहे ठीक आहे. ज्या दिवशी हा अर्ज क्लोज होईल, ऑनलाईन अर्ज भरायची तारीख येईल, त्या तारखेच्या अगोदर तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याजवळ रेडी असले पाहिजेत. नंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. सर्व डॉक्युमेंट तुम्ही आत्ताच रेडी करून ठेवायचं आहे. 7वा आहे पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यास तुम्हाला हँडिकॅपचं जे आहे सर्टिफिकेट इथे लागेल असेल तर. माजी सैनिक असल्याबाबतचा पुरावा. जर तुम्ही माजी सैनिक असाल तर तुम्हाला पुरावा द्यायचा आहे. त्याच्यानंतर खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. ठीक आहे. तर खेळाडूचं प्रमाणपत्र जर असेल तुमच्याजवळ तर ते तुम्हाला इथे द्यायचं आहे. त्याचे तुम्हाला थोडं बहुत त्याच्यामध्ये 5-10 मार्क तुम्हाला काय असेल ते भेटतील जर असेल तर तुमच्याकडे. प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा लागेल. भूकंपग्रस्त लागेल असेल तर. अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा लागेल. जर तुमच्या एस-एस-सी नावामध्ये बदल झाले असेल, तर तो तुम्हाला इथे पुरावा लागणार आहे. त्याच्यानंतर बघा आराखीव महिला, मागासवर्गीय, नाजूक खेळाडू, दिव्यांग माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे. आणि शेवटी मराठी भाषेचं ज्ञान. अशा प्रकारचे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे दिसणार आहेत. सर्व गोष्टी या सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर बघा परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक काय असेल, किती फीस असणार, ही सर्व माहिती तुम्हाला इथे असणार आहे आता. हे सर्व गट ची पदे आहेत बघा वर्ग 4ची. आता एक खुला प्रवर्ग म्हणजे ओपन कॅटेगरीचे जे उमेदवार असतील त्यांच्यासाठी ₹1000 फीस असणार आहे. ठीक आहे. ₹1000 मात्र म्हणलेलं आहे नक्की. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर राखीव प्रवर्ग म्हणजे एस-सी, एस-सी, फिमेल ठीक आहे. या सर्व गोष्टींसाठी असणार आहे मात्र ₹900 ही फीस तुम्हाला इथे एक्झाम फीस म्हणून असणार आहे. आणि जोपर्यंत तुम्ही फीस भरणार नाही तोपर्यंत तुमचा अर्ज सबमिट होणार नाही. तर ही अशा प्रकारची फीस स्ट्रक्चर ही आहे. आता बघा इथे तारीख आहे. अर्ज सादर करण्याचा कालावधी किती असणार आहे? तर बघा 10/9/2026 ठीक आहे. म्हणजे सप्टेंबर 10 सप्टेंबर 2026 तुमची अर्जाची लास्ट डेट असणार आहे. ठीक आहे. ही लास्ट डेट असेल. या तारखेपर्यंत तुम्हाला भरायचं आहे. या तारखेपर्यंत तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स जे आहेत ते इथे तयार करून ठेवायचे आहेत. आणि फीस पण तुम्हाला इथेच भरायचं आहे. 10 तारीख शेवटची असणार आहे. रात्री 11:59 मिनिटापर्यंत तुम्हाला हा
फीस पण इथे भरून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा परीक्षेचा दिनांक आणि कालावधी जो काही असेल, तर तुम्हाला या वेबसाईटवरती असणार या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. म्हणजे www.vdgmclatur.org या वेबसाईटवर तुम्हाला उपलब्ध होतील तुमचे हॉल तिकीट्स. तर अशा प्रकारची सर्व माहिती आहे. आशा करतो की तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थितपणे समजलेली असेल. आता तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा इतर सर्कलमध्ये कोणी 10वी पास असेल, ते जर वाट पाहत असेल या जाहिरातीची, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सर्व माहिती आपण व्यवस्थितपणे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करा. त्याच्यावर नवीन व्हिडिओ बनवून आपण तुमच्यासोबत सादर करू. ठीक आहे मित्रांनो, तर चला भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे.